बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं। तसेच आंबेडकरी चळवळीचा विचार हा ज्या मार्गाने यात्रा जाईल त्या मार्गामध्ये प्रचार प्रसारित करण्याचं काम हे सातत्याने बागुल सर करत असतात आणि त्यांच्या या प्रयत्नाचा त्यांच्या या पुढाकाराचा आपण सर्व त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। याबद्दल आपण सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि बागुल सरांचंही या बाबतीमध्ये विशेष असं अभिनंदन व्यक्त करायला पाहिजे। यानंतर मी प्राध्यापक बागुल सर यांना अशी विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन भगवतो सावक संघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। भगवान भक्त परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन। आज आदरणीय आमचे आदर्श स्नेही डॉक्टर दिवा बागुल सर गेल्या 16 वर्षापासून धम्मभूमी देवळे ते नागपूर
संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत धम्माचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या प्रबोधनामधून ते आजपर्यंत करत आलेले आहेत. आपला धम्म हा विज्ञानवादी आहे, विवेकवादी आहे, म्हणजेच मानवतावादी आहे. संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण निर्जीव सृष्टीच्या सहाय्याने कसं करता येईल या माध्यमातून हा धम्म अगाध असा. मी जास्त बोलणार नाही, कारण बागुल सरांना आपल्याला सर्वांना ऐकायचंय. फक्त एकच उदाहरण देऊन या ठिकाणी मी थांबणार आहे. जेव्हा तथागत भगवान बुद्धांनी आनंद वनातून जात असताना भगवान बुद्धांनी आनंदाला सांगितलं की आनंदा या झाडाखालची पडलेली पाने किती आहेत म्हणून. आणि आनंदाने ते हातात वेचली झाडाखालची आणि वेचलेली पाने तथागत भगवान बुद्धांना त्यांनी सांगितलं की तथागत हे 7 पानं आहेत. आणि तथागत आनंदाला म्हणतात की आनंदा ही 7 पानं झाडाची आहेत आणि आपला धम्म या पृथ्वीतलावरती जेवढे वृक्ष आहेत त्या वृक्षांना जेवढी पानं आहेत एवढा असा हा अगाध आपला हा धम्म आहे आणि मी तुम्हाला फक्त 7 पानं देऊ शकतो. या संबोधनामध्ये काय सांगून देतात तथागत हेच आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. कारण 7 पानामधला 7 पानापैकी एका पानाचा तुकडाच आपल्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे आपण धम्म समजून घेण्यासाठी किंवा सांगण्यासाठी नसून धम्म हा आपल्या स्वतःच्या आचरणावर अवलंबून आहे आणि हाच सर्वश्रेष्ठ धम्म संपूर्ण जगाचा शांतता प्रसारित करू शकतो अशा प्रकारचा हा धम्म आहे. आणि यानंतर मी आदरणीय बागुल सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात करावी. आदरणीय बागुल सर, सर्वांना जय भीम, जय संविधान. जवळजवळ सुरुवातीचे 1 वर्ष जर सोडलं तर 15 वर्ष झालं सातत्यानं धम्म अभियानाचा रथ हा औरंगाबादमध्ये येतो. सुरुवातीला आम्ही लेणीवर मुक्काम करायचो, परंतु त्यानंतर जेव्हा भिंगारमधला मुक्काम वाढला त्यामुळे मग मुक्कामाचं ठिकाण औरंगाबाद कॅन्सल करून तो भिंगार केला. नाहीतर औरंगाबादमध्येच आपला मुक्काम असायचा लेणीवरती. सुरुवातीच्या काही काळ नंदकुमार जोडधन आणि त्यांच्या मिसेस यांनी आमची काळजी घेतलेली आहे. त्यानंतर पुढच्या काळात नंदूच्याच माध्यमातून डाकर्जी साहेब यांनी नेतृत्व केलं आणि त्याच्यानंतर मग प्रल्हादराव म्हणा, पंडितराव म्हणा हे सगळे जमा झाले आणि आज या ठिकाणापर्यंत आपण सर्वजण पोहोचलेलो आहोत. या धम्माभियानाचं मुख्य प्रयोजन मी फक्त तुम्हाला सांगणार आहे. आणि रस्त्यात पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्हालाही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणं तितकं गरजेचं आहे. मला थोडासा आश्चर्य वाटला आजला की संविधान विश्लेषक सर कसे काय आज इथे म्हणजे अचानक मला त्यांना बोलताना पाहिल्यावर आनंद वाटला. मोठ्या सरांना छान. ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा बुद्धमूर्ती संस्थाने स्थापित केली त्या ठिकाणापासून हा धम्मरथ निघतो आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करत करत तो नागपूरला जातो. नागपूरवरून येताना तो दुसऱ्या मार्गाने येतो. जाताना वेगळा मार्ग असतो आणि येताना दुसरा मार्ग असतो. मुख्य प्रयोजनच हे आहे की बाबासाहेबांनी याचा आदेश दिलेला आहे की धम्म प्रचारासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, कसं कसं करावं लागेल. आणि धम्माचा प्रसार जर झाला नाही तर नीतिवान माणसं घडणार नाही. आणि जर नीतिवान माणसं घडणार नाही तर हा धम्म आहे की नाही हा मोठा प्रश्न पडेल.
अनितीचा मार्ग धर्माकडे आहे, जिकडे अनिती आहे. मग जर भविष्य काळात अनिती जर वाढली तर मानवतेचं पर्यायी देशाचं वाटलं होईल. जर धर्म वाढला, भगवान बुद्धाची शिकवण जर वाढली तर नीतीचा मार्ग मिळेल आणि नीतीचा मार्ग ज्यांना मिळतो त्या देशात तेव्हाही चांगलं वातावरण असतं. तुम्ही सगळेच पाहत असाल की आपल्या देशात नीतीचं वातावरण अजिबात राहिलेलं नाही. याचाच अर्थ धम्माचा प्रचार आणि प्रसार ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही, म्हणून हे सगळं होतंय. म्हणजे धम्माचा प्रसार आणि प्रचार करायचं जबाबदारी कोणावर दिलेली आहे याचा फार महत्वाचा भाग आहे. मी थोडी तुलना करतो की सुरुवातीच्या काळामध्ये सिद्धार्थाला अर्थात बुद्ध झाल्याच्या नंतर ज्ञान प्राप्त झालं, प्राप्त झालेलं ज्ञान कोणाला द्यावं याच्याबद्दल जेव्हा बुद्ध अस्वस्थ होते आणि त्यांनी तो दिला. शेवटी सारनाथला त्यांनी मृगदाय वनामध्ये तो उपदेश दिला. फक्त 5 लोकांना दिला, 5 लोकांना दिला आणि जगभर बुद्धाच्या धर्माचा प्रसार झाला. बाबासाहेबांनी आम्हाला सगळ्या यानातून मुक्त करून आम्हाला एक सुंदर धर्म, एक चांगला विचार बाबासाहेबांनी दिला. भगवान बुद्धांनी जेव्हा दिला तेव्हा 5च लोक होती. बाबासाहेबांनी आम्हाला जेव्हा दिला तेव्हा आम्ही 5 कोटी होतो, जवळजवळ 5 कोटी होतो. बुद्धाचा धम्म दिवसेंदिवस बाहेरच्या देशात वाढत आहे. बाबासाहेबांनी दिलेला धम्म दिवसेंदिवस कमी होत आहे. 5 कोटी जर त्यावेळेला जर 5 कोटी होते, बारीक विचार करा, त्यावेळेला जर 5 कोटी लोक बाबासाहेबांच्या बरोबर होती तर आज 65 वर्षानंतर, 65-67 वर्षानंतर आजला किमान 10 कोटी तरी व्हायला पाहिजे होती. जनगणनेनुसार 10 कोटी झाले नाही, 5चे कमी झाले, 3.5 वर आलेले आहेत, 3.5. बाकीच्यांचं काय झालं? बाकीचे काय करतायत? माझ्यापुढे फार मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या वाड्या वस्त्या आम्ही हिंडतोय, अजूनही गाव पातळीवरती परिस्थिती बदललेली नाही, अजिबात बदलली नाही. म्हणजे आता आपण या शहरात आहोत. तुम्ही बीड रोडवरची गावाची नावं मला सांगा, जालना रोडच्या गावाची नावं सांगा, फुलंब्रीच्या रोडची नावं सांगा, सिल्लोडच्या रोडची नावं सांगा, इकडे मुंबईच्या मार्गाच्या गावाची नावं सांगा. काय परिस्थिती आहे प्रत्येक गावामध्ये? 5 कोटी लोकांना जर बाबासाहेबांनी धम्म दिला असेल, आज माझ्या अंदाजाप्रमाणे 7 कोटी तरी व्हायला पाहिजे होते, काही हरकत नाही, 6 कोटी तरी व्हायला पाहिजे होती. परंतु त्या 5 कोटी मधले जर 3.5 म्हणजे 3.5% म्हणजे 3.5 कोटी जर होत असेल तर राहिलेल्या 1.5 कोटीचं काय आहे? फार मोठी काळजी आहे. बरं, दुसऱ्या बाजूने आपला शत्रू पूर्णतः ताकदीनिशी बुद्धाला आणि तुम्हाला संपवण्याचं काम करतो. पूर्णतः ताकदीनिशी सगळ्या बाजूने आपला शत्रू तुम्हाला, तुमच्या धम्माला संपवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. बरं, हे माझ्या डोळ्याने मला दिसतंय, तरी मी म्हणतो माझा मित्र त्या अमुक जातीचा आहे, सवर्ण जातीचा आहे आणि त्याच्या इच्छे खातर त्याची बायको माझी मानलेली बहीण आहे आणि तिच्या इच्छे खातर माझ्या घरात गणपती बसवतो. कसलं फिलॉसॉफी, कसली स्ट्रॅटेजी कळत नाही. म्हणजे आतापर्यंत परिस्थितीने तुम्हाला ज्या पद्धतीने नाचवलं, नागवलं आणि नाचवलं, ज्या परिस्थितीत त्यांनी तुम्हाला नाचवलं, नागवलं आणि नाचवलं, तरीही आज तुम्ही नाचत आहात, मी नाचत आहे. हे बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं अपयश आहे म्हणायचं. आम्ही स्वतःला शहाणे, अतिशहाणे समजायचं की आम्हाला धम्म समजलं नाही असं समजायचं. जसं 1952ला बाबासाहेबांनी कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या वार्षिक विशेषांकामध्ये भारतातील बौद्ध धम्माच्या ऱ्हासाची कारणं लिहिली. आता पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर पुन्हा एकदा 21व्या शतकाच्या पूर्वार्धात बौद्ध धर्माचं झालेलं वाटोळं याच्यावर भोवरे सर आता तुम्हाला लिहावं लागणार आहे. काय वाटोळं झालं, कसं झालं,
आणि जर ते पुस्तक कोणाला लिहायचं असेल तर त्यांनी फक्त 4 दिवस माझ्याजवळ येऊन बसा. अख्ख्या देशातली कारण असतात, ओडिशा पासून, पंजाब पासून, तर इकडे झारखंड पासून, एमपी पासून, युपी पासून, बिहार पासून, सगळे कारण मी तुम्हाला सांगतो. एकूणच या सगळ्या गोष्टीकडे जर पाहिलं ते ढोबळ मानाने एक असं एक कारण दिसतं की आम्ही पराकोटीचं केलेलं दुर्लक्ष. आता दुर्लक्ष का झालं? तर दुर्लक्ष आमचं याच्यामुळे झालं की आमच्या अगोदरची पिढी, डाकरगे साहेब असतील, ही सगळी जुनी मंडळी, यांनी ज्या परिस्थितीमधून शिक्षण घेतलं, ज्या परिस्थितीमधून नोकरी मिळवली, ज्या परिस्थितीमधून मुलांना सुख देण्याचा प्रयत्न केला. आता तुमच्यापैकी, माझ्यापैकी, तुमच्या वयाचे आपण फार स्ट्रगल केलेले, प्रचंड स्ट्रगल केलेले, प्रचंड स्ट्रगल केलेले. आपल्या मुलांना ते स्ट्रगल झाले का? नाही झालं. आपल्या मुलांना तर स्ट्रगल करण्याची वेळ आली नाही, सहजपणे त्यांना सहज मिळालं. आपल्याला सायकल नव्हती मिळत कॉलेजला जायला सायकल मिळायची नाही. आपलं आता मोटरसायकल घेतलं जात नाही, ही परिस्थिती आहे. 8वी 9वीचं पोरग स्मार्टफोन मागते आता, आणि कॉलेजला गेलेलं पोरग ते गाडीच मागत. ते भले ते पुढे नापास होतं तर पास हो, पण ते गाडीच मागत. म्हणजे काय झाले, आम्ही ऐहिक सुखाकडे जास्त वळालो आणि खऱ्या अर्थानं नीतिवान शिक्षक जे आम्हाला मिळायला पाहिजे होतं, मग ते घरातून म्हणा, बाहेरून म्हणा, धर्मगुरू करून म्हणा, विहारातून म्हणा, या सगळ्या मार्गातून आम्हाला जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं का? हा संशोधनाचा विषय आहे. मिळालं का? जर हो म्हणावं तर आमची संख्या वाढायला पाहिजे होती, ती वाढली नाही. बरोबर, नाही म्हणावं तर मग त्याची कारण शोधावी लागतील. यावर्षी मी औरंगाबादचा हिशोब सांगतो डाकरगे साहेब. औरंगाबाद मध्ये यावर्षी जवळजवळ 37 घरांमध्ये गणपती बसला होता. बरोबर आहे, 37 घरांमध्ये. आम्ही औरंगाबादकडे फार 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 वेगळ्या अँगलने पाहतो. इथेच आपल्या बापानं नागसेन वन तयार केलं, आता नागसेन वनामध्ये मिलिंद कॉलेज उभं केलं. इथेच आमचा बाप वावरलेला आहे. इथे लेणे आहेत, काय नाही, अजंठा सगळं आसपासच आहे. माझ्या बुद्धाच्या प्रभावानं इथला माणूस काय व्हायला पाहिजे होता आणि काय झाला. आमच्या पुण्यामध्ये जवळजवळ पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांचं मिळून जवळजवळ 270 ठिकाणी गणपती बसला होता. आणि गणपती मंडळाचे नाव फार आमचे चांगली होते, फार चांगले होते. जय भीम मित्र मंडळ गणेश उत्सव, जय भीम मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव. शरीराच्या कुठल्या भागावर लात मारावी यांच्या, हा पुन्हा प्रश्न आहे. आम्ही कोणाकडे पाहत बसलो की त्यांच्या समाजाचे काहीतरी आम्हाला बोलतील, काहीतरी टोचतील म्हणून त्यांच्यासाठी आम्ही हे करतो. तिथेच आपली फार मोठी हार झाली आणि आपल्याकडनं बाबासाहेबांचा पराकोटीचा अपमान झाला. मशगूल झालो आम्ही, तुम्ही माझ्यासह मशगूल झालो, आणि त्या मशगूलपणामध्ये आम्ही मतिमंद होत गेलो, आणि मतिमंदामुळे नीती बाजूला गेली आणि शत्रू वाढत राहिला. शत्रू आज एवढा वाढला, या देशाचं संविधान सुद्धा त्याला सवड व्हायला लागलं. इतकंच नाही तर संविधानाने जो शिक्षणाचा, जगण्याचा, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुतेचा हा जो आम्हाला अधिकार दिला, आरक्षणाचा अधिकार दिला, सगळेच अधिकार आम्हाला दिले, त्या संविधानाला त्यांनी पायदळी तोडायचा प्रयत्न केला. ते संविधान पायदळी तुडवलं जात असताना सुद्धा मी आणि आपण सर्वजण जागे होतो का, आहे का, आता जागे होणार आहे काय, हे 3 प्रश्न त्याच्यामध्ये फरक पडतात. संविधान म्हणजे बुद्ध आणि बुद्ध म्हणजे संविधान. भगवान बुद्धाच्या जर तुम्ही 84,000 गाथा जर पाहिल्या तर ह्या दुसऱ्या काही नाही. भगवान बुद्धाचं प्रत्येक तत्व जे आहे सार्वजनिक कल्याणासाठीचं भगवान बुद्धाचं तत्व बाबासाहेबांनी त्याचं वर्गीकरण करून
सांख्यिकी तत्व, विशेषतः घटनेचा दुसरा भाग जो आहे डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा घटनेतलं कलम क्रमांक 14 ते 31 हे जर तुम्ही नीट पाहिलं तर याच्यामध्ये अख्खा बुद्ध तुम्हाला दिसेल. विशेषतः प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती यांचे अधिकार, त्यांची निवड, ह्या ज्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर तुम्हाला सिद्धार्थ संघाचं सगळं, शाक्य संघाचं सगळं त्याच्यात आलं. असं भगवान बुद्धाचं तत्व असणारा हा संविधानाचा एक अमूल्य ग्रंथ आम्हाला जो मिळालेला आहे, आम्ही त्या ग्रंथाचं आम्ही काय केलं, जपणूक केली का? फार प्रश्न आहे, फार प्रश्न आहे. बौद्ध धर्म हा ज्या पद्धतीने जागतिक लेवलवर ज्या पद्धतीने आज काम करत आहे, मला सांगायला आनंद वाटतो की अमेरिकेमध्ये शिकागो म्हणून एक परिसर आहे. त्या शिकागो शिकागोच्या याच्यामध्ये जवळजवळ 200-250 वर्षाचं चर्च आहे. आता त्या चर्चचं रूपांतर विहारात झाले. चर्चलाच विहार बनवले आणि तिथे दर संडेला तिथे हे होते, वंदना होती. ख्रिश्चन लोक बदलून इकडे यायला लागली आणि आम्ही बाबा ख्रिश्चन धर्माकडे जायला लागलो. किती फरक झालेला आहे. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. आणि धम्म अभियान मध्ये नेमकं काय आहे? आमच्या काय कोणाला हिरो व्हायचं नाही, कारण आम्ही जगातला जागतिक हिरो घेऊन चाललेलो आहोत. आम्हाला हिरो व्हायचंच नाही. मी काल परवाला उद्घाटनाच्या वेळेला मी स्पष्ट शब्द बोललो डाकरे साहेब की 16 वर्ष मी टिकलो, 16 वर्ष मी टिकलो, मला तिथं फार शिकायला मिळालं. आज तुम्हाला ते बोलणार आहे जे मी परवाला बोललो. 16 वर्ष हा धम्म अभियानाचा वेळ टिकला, याचं कारण आतापर्यंत ज्यांनी या प्रकल्पाचं खेळणं केलं, ज्यांनी टीकाही केली आणि ज्यांनी नाकारलंही, ज्यांनी ज्या पद्धतीने टीका केली, ज्या पद्धतीने नाकारलं, तेवढी ताकद आम्हाला मिळत गेली. म्हणून ज्यांनी आतापर्यंत नावं ठेवली, केवळ त्यांच्या त्या नावं ठेवण्याच्या एका वेगळ्या कृतीने त्याचा आम्ही सुधारत गेलो. आम्हाला चुका सापडत गेल्या, आम्ही काम करत गेलो. जर त्या लोकांनी नावं ठेवली नसते तर आज 16 वर्ष पूर्ण झाली नसते. आपल्याला त्यांनी नावं ठेवल्याच्या नंतर सुद्धा आम्ही शोधलं पाहिजे की माझ्यामध्ये काही कमी आहे का. मी ते प्रत्येक वर्षी शोधलं. आता नागरिक साहेबांनी एक सूचना मला दिली. सांगतो ना मी, हा धर्म मी तुम्हाला शिकवायला बाहेर नाही पडलो. तुमच्यापासून काहीतरी शिकून समाजाला आणखी काही देता येईल का मला, यासाठी मी बाहेर पडलो. आणि आय गॉट सक्सेस. मला त्याच्यात यश मिळालेलं आहे. बाहेरच्या जवळजवळ 6 राष्ट्रांमध्ये आपल्या धम्म अभियानाचा दाखवला जातो. श्रीलंका आणि थायलंड आणि जर्मनीमध्ये तो सर्रासपणे दाखवला जातो. सर्रासपणे तिकडचे काही व्हिडिओ मी तुम्हाला दाखविल वाटलं, त्या देशात आपला धम्म दाखवला जातो. आता मी त्यांना हे सांगितलं की जर तुम्ही दाखवता तर आमच्या वेगवेगळ्या कमिटीची नाव पण खाली स्टेपला देता येईल का, हे मी त्यांना सांगितलं. तर म्हणजे काय हरकत नाही, विल डू दॅट. म्हणजे चांगली गोष्ट. म्हणजे कदाचित भविष्यामध्ये ते सुद्धा होऊ शकतं. याचं कारण हे आहे की जेव्हा कुठलाही प्रकल्प, कुठलीही योजना किंवा कुठलंही काम तुम्ही करत असताना जेव्हा तुमचा उद्देश अत्यंत स्पष्ट असतो, अत्यंत स्पष्ट, कुठलीही गोष्ट चोरी लपी नाही, जे काय आहे ते बिनधास्तपणे. रात्री अहमदनगर जिल्ह्यामध्ये, अहमदनगर शहरामध्ये तर नील क्रांती चौक आहे दिल्ली गेटला. नील क्रांती चौकात सुद्धा आम्ही तोफा धरवलेला जाते. काय जे असं का असेल ना, आता एक घाव 2 तुकडे करण्याची वेळ आलेली आहे. बाद झालं, खूप सहन केलं तुम्ही, खूप सहन केलं तुम्ही. आता तुमच्या मुलांची भाकर सुद्धा उद्याला हिसकावून घेतली जाणार आहे. उद्या तुमच्या मुलांची भाकर सुद्धा हिसकून घेतली जाणार आहे. जाधव साहेब, प्रल्हादराव, इथेच मी 2014लाही बोललो होतो, 16लाही बोललो होतो, 17लाही बोललो होतो, 18लाही बोललो होतो की 2024 तुम्हाला काय होणार आहे वाटलं. ते बोललो होतं ना. आज कुठे चाललेलो आपण?
त्याच याने ना ही दूरदृष्टी आम्हाला बाबासाहेबांच्या चिंतनातून मिळालेली आहे. त्यावेळेला काही मी खिल्ली उडवली. इतकंच कशाला, जेव्हा मी 1983-84 ला जिजाऊ आईसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आई त्या कट्टर महार आहेत असं जेव्हा बोंबललो होतो, तेव्हा मराठ्यांनी तर टार्गेट केलं, पण आपल्या लोकांनी टार्गेट केलं होतं. आणि आजची परिस्थिती काय? आज मराठा सेवा संघाचे लोक म्हणतात की छत्रपती शिवाजींची आई बौद्ध समाजाची आहे. महार नाही म्हणत, आता बौद्ध समाजाचीच आहे. जेव्हा बाबासाहेबांच्या बाबतीत ते झालं ना, बाबासाहेबांनी जे जे प्रेडिक्ट केलं ते घडत गेलं, पण बाबासाहेबांना नावं ठेवली. बाबासाहेबांना शिव्या घातल्यात. इंग्रज धाकलीला माणूस आहे, पण या देशद्रोही माणूस आहे. हा आमचा देशाचं विभाजन करू इच्छितो, स्वतःच्या जातीला, मागासवर्गीय जातीला आमच्या बरोबर आणून ठेवून तो आमच्या संस्कृतीचं वाटोळं करू इच्छितो. हे बाबासाहेबांना एक प्रकारचं शिवेच होतं. किंवा 1932 साली जेव्हा बाबासाहेब गांधीजींच्या येरवड्याच्या कारागृहातल्या उपोषणाच्या संदर्भात बाबासाहेब जेव्हा आपली भूमिका स्पष्ट करतात, तेव्हा तर बाबासाहेबांना मारायच्या धमकी आलेल्या. बाबासाहेबांना मारायच्या धमकी आलेल्या. रायगडावर बाबासाहेब गेले, किल्ल्यावर गेले, म्हणून किल्ल्यावर सुद्धा ते हल्ला झाला होता. मला कौतुक हे वाटतं की एका बाजूला अख्खा देश, दुसऱ्या बाजूला आपला बाप एकटा असताना आपला बाप संविधान निर्माता कसा होऊ शकला? आपल्या बापानं या देशाचं संविधान, या देशाचा बुद्ध, या देशाचं अशोक चक्र कसं काय तिकडे नेलं? अख्ख्या देशाला कसं काय सॅल्यूट करावं लागतं त्याला? कसं केलं असेल आपल्या बापानं? काही कधी आम्ही विचार केला नाही, काहीच कधी विचार केला नाही की बाबासाहेब कुठल्या पद्धतीची लढाई लढले. पण हे करत असताना कुठल्याही प्रकारची हिंसा झालीच नाही, कुठल्याही प्रकारची हिंसा झालीच नाही. मग हिंसा झाली नाही तर बाबासाहेबांच्या प्रत्येक लढ्याचं स्वरूप काय होतं? मी म्हणतो कार्यकर्त्यांनी याचा जरी अभ्यास केला की बाबासाहेबांच्या लढण्याचं स्वरूप किंवा बाबासाहेब विजयी का झाले किंवा बाबासाहेब सक्सेस का झाले, याच्याबद्दल तर मी म्हणतो कोणी पुस्तक लिहिलं. बोर्डे साहेब, तुम्ही फार विचारवंत आहात, तुम्ही काही गोष्टी तर जरूर विचार करा. मटेरियल आम्ही पुरवतो तुम्हाला, आम्ही मटेरियल पुरवतो, पण लिहा कोणीतरी. बाद झाले ते जुन्या लेखकांचे लेखन बाद झाला. मी असं होतो, मी तसं होतो, मग असं झालं, मग तसं झालं, मग ते असं करून जा झालं. तू स्वतःबद्दल लिहिण्यापेक्षा बापाबद्दल लिहि ना, बाबासाहेब नावाच्या. तू कसा आला हे कशाला सांगतो? तू कुठून आला हे आम्हाला माहिती, तू काय केलं हे आम्हाला माहिती, तू कसा जगला हे आम्हाला माहिती, तू जे जगला ते आम्ही जगलो. बाप कसा जगला हे लिहि ना. पण हल्ली प्रत्येक लेखक आपल्याकडे मी कसा होतो हे एक येडे डायरेक्टर होते नरेंद्र दादा नावाचं, त्याने पुस्तक लिहिलं होतं आम्ही आणि आमचा बाप. अख्खं पुस्तक खोटं अख्खं पुस्तक खोटं. त्याच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये त्याची पोरगी लिहिते, त्या टायमाला तो अफगाणिस्तानच्या बँकेचा अर्थतज्ञ म्हणून होता अफगाणिस्तानाला. तर त्याची पोरगी त्या पुस्तकात लिहिते की आम्ही भारतातून जाताना सगळं सामान घेऊन गेलो, विशेषतः माझ्या खोलीतले सगळे देव आम्ही तिथे घेऊन गेलो. आणि सगळे देव तिथे गेल्याच्या नंतर मी फार सुंदरपणे मानले आणि पप्पांनी मला त्याचा देवारा करून दिला. कोणाच्या टिंबटीवर लात मारावी? बापाच्या की आईच्या? नंतर आम्हाला माहित पडलं की त्याची बायको वसुंधरा त्याची बायको निर्मला आपल्या देशपांडेबाईची पोरगी, आणि देशपांडेबाई आरक्षेची एका विभागाची प्रमुख. काय कसं आमचं बघा ना कसं झालेलं आहे. अख्खं पुस्तक खोटं. तो अर्थात त्याने बाबासाहेबांना लिहि ना, मग बाबासाहेबांना अर्थशास्त्र लिहि, प्रॉब्लेम ऑफ रुपये लिहि, फायनान्शियल प्रोव्हिजन ऑफ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्याच्यावर लिहि ना. ते आम्हाला कळू देतं. बाबासाहेबांचं इंग्लिश जे आहे ते मराठीत करून आम्हाला देणार. पण नाही,
मी शहाणा झालो, मी लिहायला लागलो, मी बोलायला लागलो. बोलायला लागल्यानंतर माझ्या भोवती तो माणसाचा करडा पडतो. मला असं वाटतं मी फार मोठा झालो आणि फार मोठेपणात मी स्वतःच लिहित बसतो आणि स्वतःला लेखक म्हणून मिरवतो. बाद झाला, लेखक म्हणून मिरवणं बाद झालं. आता आपल्याला आपल्या बापाच्या विचारावर लेखन करून आपल्या समाजापुढे आता मांडण्याची वेळ आलेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे गेले मला वाटतं 1-1.5-2 वर्ष झालं भवरे सर दररोज संविधानावर विश्लेषण करतात. दररोज भवरे सर दररोज संविधानावर विश्लेषण करतात. आजही चालू आहे. मला वाटतं 800 का 900 हे झालं ना, आता 870 का काहीतरी आतापर्यंत प्रोग्राम झाले. 870 का 80 सलग दररोज 870 ते 80 प्रोग्राम त्याचे आतापर्यंत झालेले. फक्त संविधान विश्लेषण. मी म्हणतो की त्या मिटिंगला तर हे कोणीतरी त्याला ऍडव्हान्स शिका घ्या. जर आपल्या दिवसभराच्या कार्यक्रमात जर वेळ नसेल तर एखाद्या येणं बाजूला कसं करत असेल तर त्यांना ती वेळ लागलेली आहे, करून त्याचं तरी ऐकून घ्या. पण ते ऐकताना हे नक्कीच त्याला वेळ नक्कीच म्हणा. पण दुसरी गोष्ट, आतापर्यंत इतिहास वेड्यांनीच घडवलाय याचंही बहाणं असत आहे. ते आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून आज संविधानाला आणि धर्माला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जाते, बिहारावर उद्ध्वस्त करते, बिहारामध्ये लाईट कोण देत नाही, बिहाराचा जाण्याचा रस्ता कोण बंद करते. बघा तुम्ही गावगावची परिस्थिती काय. आमच्याकडे काल परवा सांगली तालुक्यात जत म्हणून गाव आहे. सांगली तालुक्यात, सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यात बेडक म्हणून गाव आहे. बाबासाहेबांची कमान तिथं पाडली. कमान तिथली पाडली. कोणी पाडली? बीजेपीच्या लोकांनी. बाबासाहेबांच्या नावाची कमान. अरे मूर्ख माणसांनो, तुम्ही कमानी पाडाल, तुम्ही कमानी पाडाल, तुम्ही पुतळे फोडाल, तुम्ही विहार पाडणार, तुम्ही बाबासाहेबांच्या फोटोला लाथ मारणार. ते प्रतिकात्मक आहे. विचाराला तुम्ही मारू शकत नाही का? तुमची अवलाद ती नाही, तुम्ही विचारवंतच नाही. आम्ही विचारवंत आहोत करे. आम्ही बाबासाहेबांच्या फोटो फोडा हो. बाबासाहेबांच्या विचाराचं काय? हा फार मोठा प्रश्न आहे. फक्त तुम्ही विचार करा, आज आपला बाप हयात नाही, परंतु इथलं प्रतिगामी व्यवस्था आजही चळचळ कापते बाबासाहेबांच्या लिखाणाला, बाबासाहेबांच्या विचाराला. बाबासाहेब नाही त्यांना त्याच्याबद्दल नाही. बाबासाहेबांचा एक ग्रंथ जेव्हा बाहेर येतो, तेव्हा त्याचा अनुभव साक्ष जेव्हा त्याचा स्फोट होतोय तेव्हा हादरते. याच्यावर विचार करा की आपल्या बाबाचं प्रत्येक लिखाण इनहेरिटेशन ऑफ कास्ट, जाती प्रथेचं विध्वंसन, जाती प्रथेचं विध्वंसन या विषयावर बाबासाहेबांचं भाषण होतं 1934-35 ला भाषण होतं बंगालमध्ये. बंगालच्या लोकांनी बाबासाहेबांना सांगितलं, त्यांची संस्था होती जात-पात तोडत मोडत संस्था, जात-पात तोडत मोडत संस्था, आणि त्यांनी बाबासाहेबांना व्याख्यानाला बोलवलं. आणि तिकडून त्यांनी काय सांगितलं की बाबासाहेब तुमचं जे व्याख्यान आहे तर ते लिहून पाठवता का, म्हणजे मग इकडच्या पेपरला आम्ही देऊ, म्हणजे मग त्याचा प्रचार भरपूर होईल आणि तुमचं ऐकायला भरपूर लोक येतील. बाबासाहेबांनी लिहिलं, लिहिल्यानंतर त्यांना पाठवलं. त्यांना पाठवलं तर ते तिथला जो अध्यक्ष आहे त्यांनी तो वाचल्याच्या नंतर ती येड झाली. म्हणलं बाबासाहेब तर धर्मांतराचे बोलतात, बाबासाहेब अस्पृश्याचे बोलतात, बाबासाहेब आपल्या ठिकाणी करतात, बाबासाहेब धर्माला नाव ठेवतात, हे कसं काय मग? मग त्यांनी कार्यक्रम कॅन्सल केला, बाबासाहेबांना कळवलं किंवा सदर कार्यक्रम कॅन्सल केलेला आहे, तो पुढच्या वेळेस घेण्यात येईल. बाबासाहेबांनी समजून घेतले, यांना माझं आवडलं नाही. पण त्या भाषणाचं पुस्तक जेव्हा बाजारात आलं, बारीक विचार करा, त्या भाषणाचं पुस्तक जेव्हा बाजारात आलं, आजही त्या पुस्तकावर तेवढीच रूढी पडते, आजही ते पुस्तक बाजारात खपलं जाते. किंवा वृत्तीत कोणपथे हे आज बाजारात उपलब्ध आहे. एवढं पुस्तक आहे. आपल्या बापाचं एक भाषण, एक बोललेला शब्द
हा जर आमच्यापर्यंत नीट पोचला असता आणि आम्ही तो पचून जर घेतला असता तर आज बौद्ध धर्माला आलेली ग्लानी निश्चितच आपल्याला मिळत आली असते. ज्यांच्याकडे या धर्माचं नेतृत्व दिलं गेलं, ज्यांच्याकडे धर्माचं नेतृत्व दिलं गेलं, बरं झालं की ते नेतृत्वामध्ये बाबासाहेबांनी खिंडार पाडला. ज्या भरती लोकांकडे आहे देण्यात आलं होतं, बाबासाहेबांनी त्याला मध्ये खिंडार पाडलं आणि बाबासाहेबांनी सरळ सांगितलं की 22 प्रतिनिधी दिल्याशिवाय धर्म म्हणजे दीक्षा देता येणार नाही. आणि दरेकाला बिंदाल द्या, काय हरकत नाही, भैको असलाच पाहिजे असं काही नाही. मध्यंतरी 2-3 फोटो करा, 2-3 व्हिडिओ फार व्हायरल झाले होते. आठवतं तुम्हाला? त्याचं नाव नाही घेतलं, आरामपूर मध्ये इथेच राहत होता काही दिवस लेणीवर राहत होता. तो एका देशी दारूच्या दुकानात सापडला आणि तो घेताना, दारू घेताना ओतताना तिथं आपला एक उपास गेला. तो म्हणला, बंदीजी हे तुम्ही असं करतात. त्याने त्याला दम दिला, तू कोण रे? माझं खाजगी जीवन आहे, मी बघून घे. आपण मला जीवन आहे तुमच्या, मला मी बिघड काय नाकडे घेतो काय? बंदी पण फार भयान वास्तव इथलं, भयान वास्तव आहे आताच. आपल्याला काही गोष्टी सहनच कशा होतात. बनते ओळखण्याच्या काही गोष्टी आहेत त्या ओळखा, बनते नीट ओळखा. एका बकराच्या खांडामध्ये समजा 2 खंड्या असतील, बकर खंड्या कळालं ना, खंड्यामध्ये किती? 20 बकर म्हणजे 1 खंडी. समजा 2 खंड्या असतील, 2 खंड्यामध्ये कमीत कमी एक 5-6 पिल्ला असतील की नाही? मग 2 खंड्या 40 मेंढरातून ते पोरं आपल्या आईकडे कसं काय जातात? त्याला अक्कल आहे, त्याला अक्कल आहे, आपल्याला नाही. गाडगे बाबा एकदा चालले होते शेताच्या कडे, कोणाचं शेत होतं त्यांना माहिती, चालले होते. चालता चालता त्यांनी पाहिलं भुईमुगाचं शेत आहे, त्याला छानपैकी कंपाऊंड आहे, घासाचं आहे, त्यालाही कंपाऊंड आहे, कारण रस्त्याच्या कडेला शेत असल्यामुळे त्यांनी सगळं कंपाऊंड केलं होतं. त्याच्या पलीकडे टमाटे लावलेले आहेत, त्याच्या पलीकडे कांदे आहेत, त्याच्या पलीकडे घास आहे, त्याच्या पलीकडे इकडे ज्वारी बाजरी सगळं आहे. तंबाखूचं शेत आहे तिथे. पण त्या शेतकऱ्यांनी तंबाखूला कंपाऊंड टाकलंच नव्हतं. शेतकऱ्यांनी तंबाखूला कंपाऊंड टाकलंच नव्हतं. गाडीवर त्याला विचारलं, बाबा म्हणे याले कंपाऊंड याले का नाही पण भिंत घातली बा, याले का सोडलं तसं? तो म्हणला, महाराज ज्याला जनावरे खातात, जनावरांपासून धोका आहे, माणसं त्याला चोरून नेतात. याला गाई खाते, याला घास गाई खाते, जनावर शेळ्या सगळे त्यांना ते खातात. परंतु ही तंबाखूचं झाड असं आहे की याला गाढा सुद्धा तोंड लावत नाही. गाढा सुद्धा तोंड लावत, माणसं कशी तोंडात टाकतात मग? म्हणजे गाढव कोण? गाढवाच्या पेक्षा गाढव कोण झाला या देशात? आम्ही कधी विचारच झाला नाही, कधीच विचार केला नाही की आम्हाला कशा पद्धतीनं जीवन जगायला पाहिजे होतं आणि ते का जगता आलं नाही. केवळ आम्हाला ते जगता आलं की नाही याच्याबद्दल आम्हाला विचार करणं आता गरजेचं आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले की तुमचा धर्म अत्यंत श्रेष्ठ आहे. तो श्रेष्ठ आहे याच्यासाठी तुम्हाला मनाला खात्री पटण्यासाठी तुम्ही इतरही धर्माचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला तुमचं श्रेष्ठत्व नीट कळेल. आता आम्ही आमच्या धर्माचा केला नाही, उलट त्याच्या खोट्या धर्मात आम्ही सामील होतोय, केव्हा सक्सेस होणार आहे? आता कुठेतरी ती वेळ आलेली आहे. आता कुठेतरी ती वेळ आलेली आहे की आपल्याला आपल्या बापाचंच, कंसात चढ दुसराचं कंसात ठेवा, आपल्या बापाचंच बोट धरून आपल्याला धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. त्या सगळ्या गोष्टी माहित आहेत उद्याच्या, म्हणून आजही आम्ही तयार आहोत. म्हणून आजपासून 16 वर्षापूर्वी मुद्दाम हा प्रोजेक्ट तयार केला. कारण मी स्वतः ठरवलं होतं की वयाच्या एक ठराविक वयापर्यंत 35, 40, 45 पर्यंत प्रचंड व्याख्याने द्यायची महाराष्ट्रभर.
त्याच्यानंतर एक कृतीशील कार्यक्रम करायचा आणि आयुष्यभर तो कार्यक्रम करायचा. मी तो धम्माचाच असला पाहिजे. झालं, सुरू झालं. ठरवून ठेवलं होतं आम्ही आयुष्यात काय करायचं, कसं करायचं. आमच्या आयुष्यात आम्ही ठरवलंच नाही कधी काय करायचं. बाबासाहेबांनी ठरवलं होतं ना. बाबासाहेबांनी जेव्हा प्रश्न विचारला होता सयाजीराव गायकवाडांनी की भीमराव तुम्ही परदेशात जाऊन काय करणार आहात, तर मला उच्च शिक्षण घ्यायचं. हो ते झालं, पण उच्च शिक्षण याही शिक्षणामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. मग उच्च शिक्षण घेऊन तुम्ही काय करणार आहात? काय नाही, मला माझ्या समाजाला प्रकाशाच्या दारात उभं करायचं. काय शब्द होतं बाबासाहेबांचं? मला माझ्या समाजाला प्रकाशाच्या दारात उभं करायचं. तो राजा असून हातळला काय म्हणतो, हा स्वतःसाठी काहीच पाहत नाही. या का म्हणून मला घर बांधायचे, माझी आई म्हातारी, बायको आजारी, पोरगी मोठी झाली, तिचं लग्न करायचे नाही म्हणला आपला बाप. आमच्या शिवनीमध्ये जिथं आपला रथ जातो, शिवनीमध्ये आपला रथ जातो. आता ते विचार गेले 2 वर्षापूर्वी कोरोनामध्ये गेले, पण 2013ला आतापर्यंत 2-3 ठिकाणी 2-3 वेळेला संविधानाचं स्वागत ते करायचे. 2 वर्ष संविधानाचं स्वागत केलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना चिवडवर पाहिलं आणि पुढे ते सलग 18-19 पर्यंत चिवडवर होतो. नंतर त्यांनी चिवड काढलं, शेवटच्या टायमाला चिवड काढलं तर परत रथावर आले. मी त्यांना विचारलं, म्हणलं गणवीर, त्याचं नाव गणवीर, गेलो शाहिरी गणवीर म्हणतात त्यांना. म्हणलं मी त्यांना शाहीरच म्हणायचं. म्हणलं शाहीर चिवड काय काढलं? म्हणजे काय नाही सर, 2 पोरींची लग्न करायची होती, चिवड घेतलं, पद्धतशीर लग्न करून दिले पोरींची, सगळे काही पैसे जमा केले, बिहारातून इकडून तिकडून जमा केले, लग्न करून टाकलं. आता चिवड काढून टाकलं. मग आम्ही गरजेपुरतीच चिवड घालणारी माणसं आहोत का, किंवा गरजेपुरतीच आंबेडकरवादी आहोत का? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि तोच मला नेमका टोचतो. यापुढे तो टोचेल की नाही मला माहित नाही, पण माझं काम चालू आहे. जोपर्यंत तुमची साथ आहे, तोपर्यंत हे चालू आहे. खरं तर ही सगळीच औरंगाबादची जेवढी कमिटी आहे, या कमिटीला मी काहीच देत नाही. परंतु या कमिटीने, या सगळ्याच 23-24 कमिटीने हा धम्म किमान त्यांच्यासाठी, उद्याच्या पिढीसाठी आणि माझ्याबरोबर येणाऱ्या माणसासाठी तरी यांनी जिवंत ठेवला. म्हणून त्यांचं मंगल हो, कल्याण हो, नमस्कार. धम्माचा, नीतीचा, बाबासाहेबांचा हा विचार सर्वांना सांगितला आणि या ठिकाणाहून आपण सर्व हा विचार घेऊन या विचाराचा प्रसार करण्याचे या ठिकाणी प्रतिज्ञा घेऊया. यानंतर या धम्म अभियानाचे येत्या 26 नोव्हेंबर 2024ला बाबासाहेबांनी देशाला प्रदान केलेल्या भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या अमृत महोत्सव वर्षानिमित्त गेल्या 2 महिन्यापूर्वी मी संपूर्ण भारतीय संविधानातील आणि लोकशाहीतील जबाबदार जे घटक आहेत, त्यामध्ये प्रधानमंत्री, राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त, त्यानंतर मुख्यमंत्री, राज्यपाल, ही सर्व 21 प्रकारची ही सर्व संविधानातील जबाबदार घटक यांना मी 2 महिन्यापूर्वी स्पष्टपणे निवेदन पाठवलेलं आहे. आणि त्यामध्ये सांगितलं की संपूर्ण जगाने ईव्हीएमला लाथाडलेलं आहे. मग आम्हाला आमच्या देशाच्या ईव्हीएमवर अट्टहास का? जनतेचं सार्वभौमत्व एखाद्या मशीन मध्ये बंद करून आमची लोकशाही आणि संविधान आम्हाला हायजॅक करायचं नाहीये. कुठल्याही राजकीय पक्षांची आम्हाला काहीही घेणं देणं नाही. कारण संपूर्ण लोकशाही देशामध्ये 100% ज्या ठिकाणी लोकशाही असते त्या देशामध्ये सर्वसामान्य जनतेचं सार्वभौमत्व सर्वात वरच्या स्थानी असतं. या देशामध्ये संविधानानुसार राष्ट्रपतीही मोठा नाही, प्रधानमंत्रीही मोठा नाही, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुद्धा मोठे नाहीत.
आणि कुठली संसद सुद्धा मोठी नाही, तर सर्वात मोठं जर कुणी असेल तर येथील भारतीय देशातील सर्वसामान्य नागरिकांनी जनता सर्वात मोठं आहे आणि त्यांचं सार्वभौमत्व टिकवणं हे लोकशाहीसाठी सर्वात कर्तव्य आहे. आणि म्हणून त्या निवेदनातून मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की येत्या 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत भारतीय निवडणूक मुख्य आयोगाने आणि राष्ट्रपतींनी या दिवसापर्यंत जाहीर करावं की आम्ही ईव्हीएमवर निवडणुका घेणार नाही आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार आहोत. आणि जर 26 नोव्हेंबर पर्यंत जर नाही जाहीर केलं तर मी 28 नोव्हेंबर महात्मा फुलेंच्या 133व्या स्मृती दिनापासून राज्य निवडणूक आयोगाच्या मंत्र ऑफिस समोर आमरण उपोषणाला बसणार आहे. अशा पद्धतीचं आव्हानात्मक निवेदन मी पाठवून दिलेलं आहे. ईमेल करून पाठवलं, हार्ड कॉपी स्पीड पोस्ट मी पाठवलं आणि सोबतच जवळपास 3000 लोकांच्या स्वाक्षरी मोहिमेचं त्या ठिकाणी पत्रक सुद्धा पाठवली, ज्यामध्ये प्रत्येकाने सही, नाव आणि नंबर, मोबाईल नंबर अशा पद्धतीचा रकाना भरून त्या ठिकाणी 2400 लोकांच्या सह्यांचं बंच सुद्धा त्या ठिकाणी हार्ड कॉपी पाठवलं, ईमेल करून पाठवलेलं आहे. आणि दररोज उद्यापासून व्हॉट्सअप ग्रुपचे माझे जवळपास 130 ग्रुप आहेत आणि त्या संपूर्ण ग्रुपमधून स्मारकामध्ये सगळ्यांना दररोज ग्रुपच्या माध्यमातून आव्हान होतं आणि त्या माध्यमातून सर्व जागृती करायची आणि 26 नोव्हेंबर दिनापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करून आपल्याला या आंदोलनाच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव, संविधान, लोकशाही, देश बचाव या माध्यमातून आपण आंदोलन करत आहोत. या माहिती सांगण्यासाठीच मी आपल्या ठिकाणी उभा आहे. धन्यवाद. जय श्रीराम, जय भारत. एवढे सर्व करतात. तर आपण जे धर्मादायांचा जो काढलेला आहे ते सर्वांना आपल्या हातात विनंती करतो. सर्वप्रथम मी पंडित जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा औरंगाबादचे प्रमुख आहे. फोटो घेणे फोटो घे. त्यानंतर त्यानंतर सिद्धार्थ, त्यानंतर दादासाहेब गजाऊस, काय नक्की ते यानंतर सिद्धार्थ आणि यानंतर सखाराम नरोडे साहेब या दोघांनी ते स्टेजकडे यायचे. या मॅडम या. याच वर्षी साहेब आणि ढाकरके मॅडम यांनी सुद्धा मंचावर येत. अवसर यांनी मंचावर येत. संविधान
फार सुंदर स्वागत या ठिकाणी. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व धम्म अभियानाचे प्रमुख बाबुल सर, तसेच त्यांच्या सोबत आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि औरंगाबाद संयोजन समितीचे ढाकणे साहेब, निकाली साहेब व सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी जे आपल्याला मदत केली देखील, आणि बाबुल सरांनी सुद्धा फार मोलाचं मार्गदर्शन केलं. त्या मार्गदर्शन आपण थोडं जरी फॉलो केलं, मला तर वाटतं त्यांचं जे मार्गदर्शन आहे त्या धर्माच्या याच्यावर बी आहे. जे बोलले ते काही आरक्षणाच्या बाबतीत किंवा धर्माविषयी आणि आपल्या संविधानावर कसा घात घालण्याचा प्रयत्न चालू आहे, तर ते थोडंसं जर आपण अंमलात आणलं तर खूप चांगलं होईल. त्यांचे विचार थोडे जरी अंमलात आणले तर आपलं खरोखर हे होईल. तरी एवढं बोलतो आणि आपण सगळ्यांनी थोडंसं हे केलं, त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. परंतु एक विनंती की ताबडतोब सगळ्यांनी जेवणाला बसा.